पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज महापालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात येते। भाजपच्या पदाधिकाऱ्याचे खिसे भरण्यासाठी पुणेकरांची लूट केली जात असल्याचा हा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेच्या गेटवर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व जमा झालेले आहेत आणि विविध हातात पोस्टर घेऊन ते खरं तर या सर्व भ्रष्ट कारभाराचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुणे महानगरपालिकेने नव्याने मान्य केलेला 6 STP प्लांटचे तब्बल 1860 कोटी रुपयांचे टेंडर भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देण्यात असल्याचा आरोप या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। हे काम भाजपच्या पदाधिकाऱ्यालाच मिळावे या पद्धतीने निविदा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले असून नव्याने अनेक नियम अटी मान्य करण्यात आलेत। यातून सामान्य पुणेकरांच्या कररूपी पैशाची तब्बल 500 कोटी रुपयांची लूट होणार असल्याचा या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि याच खरं तर आरोपाच्या विरोधात या आरोपाला धरून हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे महानगरपालिकेच्या गेटवर जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून जोरदार असं आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। तुम्ही आज आंदोलन करताय महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात, काय नक्की काय? बघा, पुण्याचे जे 4 एक्झिस्टिंग STP प्लांट होते त्याला या ठिकाणी रिनोव्हेट करून म्हणजे त्या ठिकाणी टेंडर धारकाला चालवण्यात देणार आहेत पुढची 15 वर्ष। त्याचबरोबर नवीन 2 STP प्लांट बांधण्यात येणार आहे। माझ्याबरोबर 2 आमचे स्टँडिंग कमिटीचे माजी चेअरमन आमदार बापूसाहेब पठारे स्वतः चेअरमन होते, त्याचबरोबर निलेश भैया निकम होते, आमच्या अश्विनीताई कदम होत्या। हे सगळं होत असताना साधारणतः महापालिकेच्या हजारो कोटीच्या ठेवी आहेत, महापालिकेचं स्वतःचं उत्पन्न आहे, ते एक्झिस्टिंग प्रकल्प आम्ही ऑलरेडी चालवत होतो, त्याच्यामुळे नव्याने टेंडर करायची काही गरज नव्हती। फक्त संबंधित कंपनीचा चालक हा भाजपचा प्रदेशचा पदाधिकारी आहे, त्याची सोय व्हावी, त्याच्याकडून त्या भाजपला निवडणुकीचा निधी मिळावा म्हणूनचा हा सगळा विषय। साधारण एक STP प्लांट 40 कोटी रुपयाच्या आसपास जातो। अगदी किती महागाई झाली तर तो 80 कोटीच्या पुढे जाणार नाही, पण असं असताना हे 1860 कोटी रुपये टेंडर देण्यात आलेले आहे। साधारणतः 900 कोटी रुपये ह्या पदाधिकाऱ्याला ह्या टेंडरमधून मिळणार आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी पुणेकरांच्या घरावर दरोडा घातल्याची भावना ही संतप्त पुणेकरांच्या मनात आहे। स्वतः मीडियाला आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे की नेमका याच्यामध्ये 900 कोटीचा घपला आहे आणि एक्झॅक्ट 500 कोटी रुपये महानगरपालिका मान्य करते की त्या ठेकेदाराला 500 कोटी रुपये मिळणार आहेत। त्याच्यामुळं हे सगळं असताना पुणेकरांची लूट होती ही भावना आहे, म्हणून याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेले आणि आम्ही या ठिकाणी कोर्टात सुद्धा जाणार आहोत। अगदी ज्येष्ठ पदाधिकारी सुद्धा सांगतील की महापालिकेची लूटच आहे। टेंडर रद्द करा अशी तुमची मागणी आहे, सर्व टेंडर रद्द झालं पाहिजे। आमचं म्हणणं आहे की हे जे टेंडर आहे हे 6 STP प्लांट जे जुने 4 एक्झिस्टिंग आणि 2 नवीन याचं टेंडर रद्द करून महापालिकेने ते रन करावेत। महापालिकेचे याच्यामध्ये साधारणतः 900 कोटी रुपये वाचणार आहेत आणि थेट जे 500 कोटी रुपये नका ठेकेदाराच्या कंपनीच्या अकाउंटला जाणार आहेत ते एक प्रकारे हा महाभ्रष्टाचार घोटाळा आहे असा आमचा थेट आरोप आहे। आपण पाहतोय की हे जे टेंडर आहे ते रद्द करावं अशी मागणी जी आहे ती प्रशांत जगताप यांनी केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रमोद सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।